उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता. जळगाव, अहिल्यानगर, धुळे, नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. तळ कोकणात पावसाच्या हलक्या सरी, यामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी धास्तावले. जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. गहू, हरभरा, मका पिकांना पावसाचा फायदा होणार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला शनिवारसाठी येलो अलर्ट. पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण. नंदुरबार जिल्ह्यातील काकळदा परिसरात तुफान पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता. अकोल्यात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता. उद्या नाशिक शहरातील सिडको, पाथर्डी, इंदिरानगर आणि नाशिक पूर्व विभागातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार. उद्या सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान शटडाऊन घेण्यात येणार असल्याची माहिती. नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज. येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी वाहतूक नियमात मोठे बदल. अवजड वाहतूक राहणार बंद. सलग दुसऱ्या दिवशी दक्षिण मुंबईतील हवा बिघडली. कुलाबा, बोरिवलीत हवेची गुणवत्ता वाईट. हिवाळ्यात मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांकात सातत्यानं घसरण. नव्या वर्षात शिक्षकांच्या पगाराला होणार विलंब. लाडकी बहीण योजनेमुळे पडला तिजोरीवर ताण. 2 ते 3 दिवस उशीर होण्याची शक्यता. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा. EWS प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदतवाढ. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. राष्ट्रीय चिन्हांचा गैरवापर केल्यास 5 लाखांचा दंड. कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव तयार. वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुईविरहित शॉक सिरिंज. सुई नसलेले इंजेक्शन मुंबईतील IIT संशोधकांनी विकसित केले. या शॉक सिरिंजमुळे शरीरात वेदनाविरहित आणि सुरक्षितपणे औषध पसरवता येतं. नवीन वर्षात JJ रुग्णालयात यंत्रमानव शस्त्रक्रिया होणार. डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू. आदिवासी बांधवांचा गावठी उपचार आयुर्वेद औषधांमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार. अन्न औषध विभाग मंत्री नरहरी झिरवाळ यांची घोषणा. प्रवाशांना विमानात केवळ एकच बॅग नेता येणार. प्रवाशांच्या सामानासंदर्भात नवे नियम जारी. बाकीचे सर्व सामान प्रवाशांना चेक इन करावं लागणार. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरून लवकरच परदेशात झेप घेता येणार. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीनं चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 8 प्रवेशद्वारांचं काम हाती. मुंबई महानगर परिक्षेत्रात CNGच्या किमतीत 1 रुपयांनी वाढ. याआधी नोव्हेंबरमध्ये 2 रुपये प्रति किलोने CNGच्या दरात वाढ झाली होती. मुंबईत वाढलेलं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून बांधकाम आणि रस्ते कामांची झाडाझडती घेण्यास सुरुवात. 868 प्रकल्पांची झाडाझडती. पालिकेची 28 प्रदूषणकारी बांधकामांना नोटीस. लाकूड, कोळसा जाळून चालणाऱ्या बेकऱ्यांमुळे मुंबईतील प्रदूषणात भर. या बेकऱ्या बंद करण्यासाठी MMPVC आणि पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या हालचाली सुरू. मुंबईतील 276 बेकऱ्यांवर पालिकेच्या पर्यावरण विभागाची नोटीस. बीडमध्ये एका व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचा व्यवहार. जिल्ह्यात महादेव ॲपच्या माध्यमातून कोट्यवधींचा घोटाळा. व्यवहारांचं कनेक्शन मलेशियापर्यंत. सुरेश धस यांचा दावा. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ लातूरच्या रेणापुरात आक्रोश मोर्चा. संतोष देशमुखांची मुलगी आणि मुलगा या मोर्चामध्ये सहभागी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 18 दिवस पूर्ण. CID कडून आरोपीच्या चौकशीला सुरुवात. मारेकऱ्यांना पकडण्याचं आश्वासन दिलं जातं, मात्र प्रत्यक्षात कारवाई होत नाही. त्यामुळे CID कडे तपास सोपवून काहीही फरक पडणार नाही. खासदार बजरंग सोनावणेंचा आरोप. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्व पक्ष नेत्यांचा शनिवारी मूकमोर्चा. संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या अशा आशयाचे बीडमध्ये बॅनर्स. सर्वपक्षीय मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये चोख बंदोबस्त. 400 अंमलदार, वाहतूक पोलीस, वरिष्ठ पोलीस अधिकारी, SRPF सह अतिरिक्त बंदोबस्त तैनात असणार. वाहतुकीतही बदल.
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी अनेक नेते उद्या मोर्चात सहभागी होणार। यात बजरंग सोनावणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजीराजे भोसले आणि मनोज जरांगेंसह अनेक नेत्यांचा सहभाग। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। परभणीमध्ये आंबेडकरी संघटनांच्या शिष्टमंडळाने घेतली देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट। यावेळी आशिष वाकोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये घेतली पोलीस अधीक्षकांची भेट। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी, धस यांची मागणी। धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळाल्यानं असूयेतून सुरेश धस यांना लक्ष्य करतायत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा गंभीर आरोप। धस यांना मुंडेंची सुपारी कुणी दिली यात तपास करण्याची गरज, मिटकरींचं वक्तव्य। धनंजय मुंडेंना केवळ पालकमंत्रीपद दिसतंय, त्यांचं पालकमंत्रीपद त्यांना लखलाव, सुरेश धस यांचं वक्तव्य। तर मिटकरींनी माझ्या नादाला लागू नये, धस यांचा इशारा। बीडच्या सरपंच हत्या प्रकरणात दोषीवर कारवाई व्हावी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी। बीडमध्ये गुंडगिरीच्या माध्यमातून खंडणी वसुली सुरू, वाल्मिक कराडच्या माध्यमातून गुन्हेगारी सुरू। 2.5 वर्ष जिल्ह्याचं नेतृत्व कोण करतंय बघा, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंकेंचं नाव न घेता धनंजय मुंडेंवर ताशेरे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, रेणापूरमधील आक्रोश मोर्चाची तहसीलदारांना निवेदन देत मागणी। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची नावं जोडू नका, घटनेला राजकीय वळण देता कामा नये, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। पंकजा मुंडेंनी स्वीकारला मंत्रिपदाचा कारभार, पंकजांकडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी। प्रकाश महाजन आपल्याकडील बंदूक शासनाला परत करणार, बीडमध्ये शस्त्राचे प्रदर्शन बघितल्यानंतर प्रकाश महाजनांचा निर्णय। सरकारनं जनतेला वाऱ्यावर सोडलं, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतायत, संजय राऊतांचा सवाल। तर पोलिसांचे व्यवहार पैशाच्या माध्यमातून होतात, राऊतांचा आरोप। संजय राऊतांचा स्क्रू ढिला झालाय, गृहमंत्री कुणालाही पाठीशी घालण्याचं काम करत नाहीत, रवी राणांचा संजय राऊतांवर हल्लाबोल। सागरवर आमदार रवी राणांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, दोघांमध्ये अनेक विषयांवर जवळपास 1 तास चर्चा, नाराज असल्याच्या चर्चा रवी राणांनी फेटाळल्या। पवनचक्कीच्या वादातून तुळजापूरमधील जवळग्याचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर प्राणघातक हल्ला, कारवर पेट्रोल टाकून निकम यांना जाळण्याचा प्रयत्न, बारुळ गावातून जवळग्याकडे जाताना हल्ला। तुळजापूर सरपंच हल्ल्याप्रकरणी पोलीस ऍक्शन मोडवर, तपासासाठी 3 पथकं तयार केल्याची पोलीस अधीक्षक संजय जाधवांची माहिती। पवनचक्की वादातून हल्ला झाला का याची तपासणी केली जाणार। तुळजापूर तालुक्यातील सरपंच हल्ला प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची माहिती। या प्रकरणात मनुष्यवधाचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हा दाखल। तुळजापूर सरपंच हल्ला प्रकरणी पोलीस ऍक्शन मोडवर, 4 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल। महिनाभरापूर्वी पवनचक्कीच्या ठेकेदारासोबत झाला होता वाद, या वादातून सरपंचावर हल्ला केल्याची शक्यता। कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण, अखिलेश शुक्लासह त्याची पत्नी आणि 4 जणांच्या पोलीस कोठडीत 29 डिसेंबरपर्यंत वाढ। कल्याण न्यायालयात शुक्ला समर्थक आणि एका वकिलात किरकोळ कारणावरून वाद, पोलिसांनी मध्यस्थी करत दोघांना केलं बाजूला। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार, दिल्लीतील निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल। मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर, राष्ट्रीय दुखवटा असल्यानं राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जावा, केंद्रीय गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांच्या, केंद्रशासित प्रदेशाच्या राज्यपालांना आणि मुख्य सचिवांना निर्देश। माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्याकडून मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा, शेततळे योजनेला सिंग यांनी 2 मिनिटात दिली होती मंजुरी, तर त्यांच्या मारुती 800 गाडीवर त्यांचं खूप प्रेम होतं, सूर्यकांता पाटील यांची प्रतिक्रिया।
राजगुरुनगरमध्ये पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलकांना बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली. आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, आंदोलकांची मागणी. पुण्यातील राजगुरुनगरमधील 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या केल्याचं प्रकरण, पीडित कुटुंब आणि नातेवाईकांचं पोलीस ठाण्यासमोर उपोषण. पुण्याच्या राजगुरुनगरमधील चिमुरड्या बहिणींवरील अत्याचाराचं प्रकरण, विविध संघटनांकडून बंदची हाक, बंदला संमिश्र प्रतिसाद, आरोपीला तातडीने फाशी द्यावी अशी मागणी. पुण्यातील राजगुरुनगरमधील चिमुकलींच्या हत्येचं प्रकरण, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. उदयनराजेंकडून भाषणात शिवेंद्रराजेंचा पालकमंत्री असा उल्लेख, साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना वक्तव्य, त्यामुळे पालकमंत्री म्हणून शिवेंद्रराजेंचंच नाव फायनल झालं असावं अशी जिल्ह्यात चर्चा. धाराशिवमधील बोगस पीक विमा प्रकरणात 7 जिल्ह्यातील 24 आरोपींचा सहभाग, आतापर्यंत 19 आरोपींना अटक, 6 जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल. यंत्रणेला हाताशी धरून पीक विम्याचे पैसे लाटले जात आहेत, ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचा आरोप. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन भ्रष्टाचार उघड केला पाहिजे, कैलास पाटील यांची प्रतिक्रिया. हिंगोली जिल्ह्यात हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, हळदीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता. वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टसाठी रत्नागिरी जिल्ह्याला नामांकन, हापूस आंब्यामुळे रत्नागिरीची निवड. जिल्ह्याच्या शिरपेचात खोवला जाणार आणखी एक मानाचा तुरा. पहिल्याच दिवशी विठुरायाच्या ऑनलाईन पूजेचं बुकिंग फुल, भाविकांनी 3 महिन्याच्या सर्व पूजा बुक केल्यानं मंदिराला नुसत्या नित्यपूजेतून 55 लाखांचं उत्पन्न मिळालं. चंद्रभागा नदी पात्रामध्ये आणि वाळवंट परिसरात घाणीचं साम्राज्य, त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून संताप व्यक्त, सरकारने स्वच्छतेकडे लक्ष द्यावं, भाविकांची मागणी. शिर्डीतील साईबाबांच्या चरणी इंदोरमधील भक्ताकडून सोन्याचा मुकुट अर्पण, जुगल जयस्वाल या साई भक्तानं 12 लाख रुपये किमतीचा 200 ग्राम सोन्याचा मुकुट अर्पण केला. अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकांनी घेतला शिर्डीच्या साई मंदिर परिसरातील सुरक्षेचा आढावा, सुट्ट्यांमुळे आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आढावा घेतला. रत्नागिरीतील पावसमध्ये स्वामी स्वरूपानंदांचा 122वा जन्मोत्सव सोहळा संपन्न, लेझिमच्या तालावर मिरवणूक, राज्यभरातून हजारो भाविक सोहळ्यासाठी दाखल. आमदार रवींद्र चव्हाणांनी सहकुटुंब घेतलं करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्यातील सर्व प्रलंबित कामे मार्गी लावावीत अशी अंबाबाई चरणी केली मागणी. सलगच्या सुट्ट्यांमुळे नाशिकमध्ये पर्यटकांची मांदियाळी, शहरातील रामकुंड, तपोवन, पंचवटी परिसरात धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी परराज्यातून पर्यटक दाखल. कोल्हापूरच्या सडेगुडवळे भागात रामलिंग देवस्थानाच्या यात्रेनिमित्त कुस्तीचं आयोजन, खुल्या गटातील या कुस्तीला शुभम पाटीलनं मैदान गाजवलं. नांदेडमध्ये तरुणाचा उच्छाद, हॉर्न का वाजवला म्हणून चालत्या गाडीच्या टपावर चढून चालकाला केली मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल. लूटमार झाल्याची तक्रार देणारा फिर्यादीच निघाला चोर, यवतमाळच्या पुसदमधील घटना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून फिर्यादीला अटक. धुळ्यातील अक्कलपाडा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या सिमेंट कॉन्क्रीटचं अस्थिरीकरण करण्याविरोधात कृती समितीचं धरणे आंदोलन, अस्थिरीकरणामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल असा दावा. एसटी कोऑपरेटिव्ह बँकेत सुरू असलेल्या गैरव्यवहाराप्रकरणी एसटी कर्मचारी आक्रमक, बँकेत अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप करत पुण्यात कर्मचाऱ्यांचं आंदोलन. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या 2 महिलांना पोलिसांनी अटक केली. दुर्गा उपाध्याय आणि लक्ष्मी सकट अशी या महिलांची नावं. बुलढाण्याच्या नांदुऱ्यामध्ये भंगार व्यापाराकडे वस्तू आणि सेवा कर विभागाची धाड,
अब्दुल सत्तार या भंगार व्यापाऱ्याच्या फर्मवर अचानक धाड। सकाळी 8 वाजेपासून ही कारवाई सुरू। भिवंडीतील जुगार मटका अड्ड्यावर पोलिसांची कारवाई। पोलिसांना पाहता जुगार खेळणाऱ्यांची पळापळ। 10 जण पोलिसांच्या ताब्यात। आरोपींकडून 5180 रुपयांचा मुद्देमाल जप्त। हिंगोलीच्या ढोलक्याची वाडीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाचं निलंबन। आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत अपहार केल्याप्रकरणी कारवाई। वाशिमच्या कारंजामध्ये परराज्यातील विक्रीसाठी आणलेली विदेशी दारू वाहनासह जप्त। 8,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑटोची डिव्हायडरला धडक। अपघातात मायलेकाचा मृत्यू। नाशिकमध्ये बिबट्याची दहशत कायम। शहरालगत असलेल्या शिलापूरमध्ये बिबट्या श्वानाची शिकार करण्याचा प्रयत्न करत असतानाचा सीसीटीव्हीत व्हिडिओ कैद। 7 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्यानं गोंदिया पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलं। देवा उर्फ अर्जुन उर्फ राकेश सुमडो मुडाम असं आत्मसमर्पित केलेल्या माओवाद्याचं नाव। जबलपूर ते इटारसी दरम्यान तरुणानं ट्रेन कोचच्या खाली चाकांजवळ बसून केला 250 किलोमीटरचा प्रवास। पैसे नसल्यानं जीवघेणा प्रवास केल्याची माहिती। तरुण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात। चौकशी सुरू। ग्वाल्हेरच्या बहोदापुरात RTO कॉन्स्टेबलवर ईडीची धाड। 54 किलो सोनं, 10 कोटींची रोकड आणि 2.5 किलो चांदी जप्त। RTOच्या सौरभ शर्माच्या घरावर ईडीची छापेमारी। अनेक महत्त्वाची कागदपत्र जप्त। चेन्नई बलात्कार प्रकरणी पोलिसांनी पीडितेची ओळख उघड केली। तांत्रिक बिघाडामुळे FIR लीक झाल्याची दिली माहिती। पीडितेची ओळख उघड झाल्यानं अण्णामलाई यांनी स्वतःला चाबकाचे फटके मारून निषेध केला। 26/11 हल्ल्यातील आरोपी आणि लष्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्कीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। मक्कीला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं होतं। केदारनाथमध्ये तापमान प्रचंड घसरलं। बर्फवृष्टीमुळे साठला 1.5 फूट बर्फ। उणे तापमानामुळे कामगारांना अडचण। JCB सारख्या मोठ्या मशीनची चाकही झाली जाम। जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीमुळे अनेक रस्ते बंद। हिमाचलमध्ये राष्ट्रीय महामार्ग 305 वर सुमारे 1 फूट बर्फ। प्रशासनाकडून बर्फ काढण्याचं काम सुरू। जम्मूमध्ये तापमानात मोठी घट झाल्यानं तलाव गोठला। गोठलेल्या तलावावर मुलांनी लुटला क्रिकेटचा आनंद। प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 4 चौघी नाटकाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवार 29 डिसेंबर रोजी झी टॉकीजवर दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता 4 चौघी नाटकाचं होणार प्रक्षेपण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।